त्याचे प्रदान केला. हातीच्या टॉप खेळाडूसमोर खेळतोय आपल्या उजव्या कोपऱ्यात शांत शिताडे. चांगली पकड, चांगला टॅकल इथं पाहायला मिळतोय. नामे बाजूला ना आपली सगळ्याकडून उंच जाळी करतोय. आपली डावा कोपऱ्यात खेळतोय. लागतेली गडी मारण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा शांत होतोय. सुखरूप आपल्या मैदानात करत पुन्हा एकदा देव परिश्रम वाढेल. सगळ्याकडून 4 नंबर जर्सी प्रदान केला. चढाई पट्टू शरीर यष्टी पाहिली तर दष्टपुष्ट आहे. हातीच्या 7 खेळाडूसमोर खेळतोय. खेळाडू सर्व मैदान खेळत ठेवतोय, हलत ठेवतोय. पाहूया पुढील शांत सुखरूप आपल्या मैदानात करत पुन्हा एकदा हाती सगळ्याकडून 6 नंबर जर्सी प्रदान केला. चढाई पट्टू आपल्या उजव्या कोपऱ्यात डाव्या कोपऱ्याकडे खेळतोय. नागपूरकडे करत होतो. पाडतोय खेळाडू एक गोल मिळतोय. हाती संघाला पुन्हा एकदा 4 नंबर जर्सी प्रदान केला. चढाई पट्टोय मस्त पाठीचा दावा आहे. सगळ्याचं खातं देखील उघडतंय. पुन्हा एकदा अतिशय चांगला टॅकल करायचा प्रयत्न होता. देवरुखवाडी संघाकडून चढाई आणि या चढाईमध्ये 1 गुण मिळतोय. तो परशुरामवाडी हातीचा एक गडी मैदानाच्या बाहेर होतो. 1 गुण कमाई होते ती परशुरामवाडीला. परशुरामवाडी विरुद्ध हाती करून चढाई. हातीचा खेळाडू 6 खेळाडूंच्या समोर बोनस मिळणार आहे. कबड्डीचं एक वैशिष्ट्य आहे. दिवाळी नसली तरी बोनस मिळतो खेळाडूला. हे वैशिष्ट्य आहे कबड्डीचं. बोनस देणारा एकमेव गेम म्हणजे कबड्डी. परशुरामवाडी खेळाडू 6 खेळाडूंच्या समोर एक चांगली पल्लेदार अशी चढाई आहे. डाव्या कोपऱ्यात तिथून हलकेच मध्ये सरकतोय. मधून आपण मध्य रेषेकडून आपल्या अंगणामध्ये सुरक्षित. हाती विरुद्ध परशुरामवाडी. या तालुक्यातील संगमेश्वर तालुक्याला कबड्डीचं एक चांगलं वलय आहे. अनेक कबड्डीपटू आपल्या संगमेश्वर तालुक्याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी महाराष्ट्रासाठी दिलेले आहेत. आज या रत्नागिरी जिल्ह्यातले अनेक खेळाडू प्रो कबड्डी असेल, भारतीय संघात असेल, आपला खेळ दाखवून या रत्नागिरीचं नाव उज्ज्वल करण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एक भरपूर बांधाचा भक्कम असा हा परशुरामवाडीचा चढाईपटू एक बोनस गुण घेऊन आपल्या अंगणामध्ये परत केला. हाती रे करो या मरो कुछ तो करना पडेगा. लेकिन मैदान के बाहर जाना पड़ेगा. हाथियों के पुन्हा एकदा उभारी घेतोय. दुखापतीनंतर पुन्हा एकदा एक चांगल्या प्रकारे गुण आपल्या संघासाठी प्राप्त केले ते परशुरामवाडीचे. मस्त रे. पुन्हा एक गुण प्रत्येक चढाई असेल किंवा बचाव असेल याच्यामध्ये गुण घेण्याचा प्रयत्न होतो तो परशुरामवाडीकडून. हातीला या सामन्यामध्ये परतायचं असेल तर जोरदार प्रयत्न करावे लागणार आहे. थोडासा मागे पडलाय हाती. अजून खूप वेळ शिल्लक आहे. एक छोट्या चढीचा हा चढाईपटू चढाईसाठी सज्ज झालेला. डाव्या कोपऱ्यात परशुरामवाडीच्या डाव्या कोपऱ्यात हलकेच उजव्या कोपऱ्या रक्षकाला हुडकावडी देऊन एक निष्फळ चढाई करून आपल्या अंगणामध्ये सुरक्षित करतो. परशुरामवाडी 4 खेळाडूंच्या समोर 2-1-1 अशी क्षेत्ररक्षण रचना याच्यासाठी लावलेली आहे. रनिंग हॅट टच करून त्याला आपण गडी कोचणं म्हणतो. गडी कोचण्याचा प्रयत्न
यश मिळत नाहीये. पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न पण यश मिळत नाहीये. आणि वाघजाई गोटणे आपल्यासाठी पहिला पुकार. हा सामना संपतात तिसरा पुकार समजून आपण मैदानाकडे यायचं आहे. या दोन्ही संघाला विनंती आहे, सामना संपल्यानंतर आपण आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. या मंडळाच्या वतीने आपला सन्मान केला जाणार आहे. ते सन्मान चिन्ह आपण घ्यायचं आहे आणि मगच मैदान सोडायचं आहे. पुन्हा एकदा 4 खेळाडू मैदानात आहेत, त्यामुळे बोनस काही मिळणार नाहीये. खोलवर जावं लागणार आहे. खोलवर जाण्याचा प्रयत्न आहे. त्यात बघा किती सुरेखरित्या तितक्या पुढे तो आक्रमण करतो, तितका स्वतंत्र बचाव. त्यावेळेला मात्र अभिमानी चक्रव्यूहात फसतो आणि मैदानाच्या बाहेर जातो आणि 1 गुणांची कमाई होते ती गोटणे संघाला. थर्ड रेड करो या मरो, डू और डाय, कुछ तो करना पडेगा. नाहीतर या 30 सेकंदामध्ये काहीतरी करावं लागणार आहे, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. अशी स्थिती आहे. 6 नंबर कोणी फोडण्याचा प्रयत्न होता, परंतु सुरेख कॉम्बिनेशन, सुरेख बचाव आहे तो परशुराम वाडीचा. हा बचाव अभ्यंत बचाव भेटण्यात यश मिळत नाहीये ते गोटणे संघाच्या खेळाडू. पुन्हा एकदा परशुराम वाडीचा हा चढाई होतो. उजव्या कोपऱ्यात चाललेली त्याची चढाई. हातीवचा खेळाडू 7 खेळाडू मैदानात आहेत, त्यामुळे बोनस ऑन आहे, बोनस मिळणार आहे. एक अनुभवी खेळाडू आहे, चढाईसाठी सज्ज झालेला. त्याची चढाई निदान रेषेच्या दरम्यान चढाई आहे, एक सावध अशी चढाई आहे. कोणत्याही प्रकारचा धोका, खरं धोका पत्करण्याची गरज आहे ते हातीवला. आणि चढाई सुरू होते. हातीवचा हा चढाई होतो. 2 गुणांची आघाडी घेऊन खेळतोय तो परशुराम वाडीचा संघ. दोन्ही संघाला याची जाणीव आहे. आपण जर हरलो तर आपल्याला घरचा रस्ता धरावा लागणार आहे. यासाठी पहिल्या फेरीचे सामने आहेत. सामने ह्या वेळेला एक हाती सुरेख पकड, एखाद्या वाघासारखी झडप घातलेली आणि सावध जेर बंद केलेला आहे. वाघ म्हणण्यापेक्षा आता बिबट्यांचा प्रसार जोरात आहे. प्रत्येक गावोगाव दिसते. मस्त. पुन्हा एकदा रनिंग हँड टच करून कोमल स्पर्श आणि कोचनं नाही पंचांनी अपील फेटाळलेला. हातीकडून चढाई परशुराम वाडीच्या अंगणामध्ये 7 खेळाडूंचा समूह 2-2-2 असा क्षेत्रव्यूह लावलेला आहे. या क्षेत्रव्यूहामध्ये बघूया अभिमन्यू फसतो का. निदान रेषा पार करून, लक्ष्मण रेषा पार करून आपल्या अंगणामध्ये परत करा. जशी रामायणामध्ये लक्ष्मण रेषा होती तशी कबड्डीमध्ये लाईनची लक्ष्मण रेषा असते, ती पार करावी लागते, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागतं. परशुराम वाडीकडून बघा चांगली संधी आहे. हातीव सुपर डॅकेची संधी आहे. 3 गडी मैदानात आहे. पकड झाली, 1 गडी पकडा, एकावर 1 फ्री. 1 गडी पकडा, 2 गुण कमवा. ही ऑफर नाकारलेली आहे परशुराम वाडी. तुला सांगते नी आता उभं हातीवकडून पाहिले नाव ठेवतो. चढाई कुठे बघूया. संघाच्या डाव्या कोपऱ्यात त्याची चाललेली चढाई अतिशय सावध अशी चढाई आहे. या वेळेला बस रे मैदानाच्या बाहेर जरा मैदानाच्या अडचणीत राहील यासाठी कृपया जरा बाहेर. सुपर डॅकेची संधी आहे. एकावर 1 फ्री आहे. 1 गडी पकडा दोघांनी आणि 2 गुण कमवा. बघूया ही संधी देतो का हा 1 नंबरचा खेळाडू. एका बाजूला 2 गडी घेऊन गेलेला आहे. बघूया बस. हे तर खरं कबड्डीचं मोठं कौशल्य आहे. दोघांच्या समोर एकटा आत्महत्या केलेली आहे. याला आत्महत्या म्हणावं लागेल. हा बैल मुझे बा अशा प्रकारची ही पकड आपल्याला पाहायला मिळते. काही थर्ड गडबड करायची गरज नव्हती. आता 1 शिलेदार शिल्लक आहे. संघाचा 1 शिलेदार शिल्लक आहे आणि तो सगळी धुरा आपल्या शिरावरती घेऊन परशुराम वाडीच्या अंगणामध्ये काय करतो बघूया. आपल्या सवंगड्याला मैदानात आणण्यात तो यशस्वी होतो का.
हातीवचा हा चढाई होतो, चढाईसाठी सज्ज झालेला आहे. शेवटची 4 मिनिटं 4-9 3 गुणांची आणि कमाई होणार आहे. 12-4 शेवटची 4 मिनिटं. करो या मरोची स्थिती आहे ती हातीवच्या समोर. मारला नाही. ड्रायव्हिंग सीटला आहे तो परशुरामवाडी. एक गडी घेतलेला आहे, 1 गुणांची आघाडी कमी केली ती हातीवडे. 1 नंबर या प्रभूच्या चढाईमध्ये ज्याला आपल्या संघासाठी 1 गुण मिळवून दिला होता. एक सुरेख अशी एक फसवी ज्याला चढाई म्हणतात, निदान रेषेच्या बाहेर ठेवतो आणि अलगच एखादा गडी कोचून तो नेतो. असं एक फसवी अशी चढाई आहे, फसवी अशी रेड आहे, एक सावध अशी रेड आहे. कबड्डी म्हटलं की तिथे ती चपळाई, तिथे ती चपळाई असावी लागते आणि बाद की नजर. कबड्डीमध्ये तिथे ती शेवटची 3 मिनिटं काउंटडाऊन सुरू झालेला. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं. परशुरामवाडी आघाडीवर आहे आणि त्या आघाडीमध्ये बिघाडी करायची आहे ती हातीवला. 6 खेळाडू मैदानात आहेत. त्यांच्यासमोर हा रेडर अतिशय सावध अशी रेड करतोय. निदान रेषेच्या दरम्यान एक निष्फळ चढाई करून आपल्या अंगणामध्ये परतलेला. भिंतीचं पडलं. त्याला पूर्वीच्या शिवकालीन चढाईच्या ह्याच्यामध्ये त्याला सुलतान ढवा म्हणतात. तशा प्रकारची परिस्थिती सुलतान ढवा करण्याची गरज आहे. हाती समोर इथे मात्र पुन्हा एकदा एक शिलेदार गायब होतो. हातीचा मैदानाच्या बाहेर थर्ड रेड आहे. पुन्हा एक संधी आहे हातीच्या समोर थर्ड रेड आहे. या थर्ड रेड शेवटची 2 मिनिटं. पंचवटी याच्याकडून विचार येतो शेवटची 2 मिनिटं, अंतिम 2 मिनिटं. चांगली संधी हो हो हो. दोघंच 2 सेल्फआउट झालेले आहेत. 1 गुण मिळवला आणि 2 मिळवले. नका तोडू नको. शेवटी हिशोब तोडल्या. जरा ठेवायचं. तो तू बघतोय बघ असा हाती या वेळेला मात्र त्याला माहिती आहे हा सामना आपण जिंकणार याची पुरेपूर खात्री आहे. त्यामुळे काल हरण टाइमपास आपले 30 सेकंद पूर्ण घेणार आणि आपल्या मैदानात सुखरूप परत जाणार असा निश्चय करून हा रेड करण्यासाठी आलेला आहे. 4 खेळाडू स्तब्ध उभे आहेत. लास्ट 1 मिनिट, लास्ट अँड बेस्ट मिनिट, अंतिम मिनिटांचा खेळ चालू आहे. हा सामना संपल्यानंतर दोन्ही संघांनी इथे थांबायचंय. आपला सन्मान केला जाणार अरे मस्त रे. आपण सन्मान चिन्ह घेऊन यायचं आहे. सुपर टॅकल ची संधी आहे. एकावर एक फ्री. 3 खेळाडूंच्या समोर हा भक्कम असा खेळाडू, याला पकड होते का बघूया. सुरेख पकड करण्याचा प्रयत्न पण तो अयशस्वी होतो आणि 2 शिलेदार मैदानाच्या बाहेर जात आहेत. हाती होते पुन्हा एकदा एकांडा शिलेदार हातीचा मैदानात आहे. परशुरामवाडीच्या अंगणामध्ये आणि सामना संपतोय.